नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 4थीच्या स्कॉलरशिप परीक्षेचा बुद्धिमत्ता चाचणी हा घटक अभ्यासत आहोत. इयत्ता 4थी व 7वीच्या स्कॉलरशिप परीक्षेच्या संपूर्ण तयारीसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला सर्व व्हिडिओ मिळून जातील. आज आपण सांकेतिक भाषेमध्ये अक्षरांसाठी अक्षरांचा वापर हे पाहणार आहोत. स्वाध्याय 10.1 अभ्यासत आहोत. प्रश्न पहिला बघा. एका सांकेतिक भाषेत FOR हा शब्द IRU, DAD हा शब्द GDG असा लिहितात, तर त्याच भाषेत BUS हा शब्द कसा लिहाल? आता बघा, FOR हा शब्द कसा लिहितात? FOR हा शब्द IRU. आता पहिलं अक्षर याच्यातलं काय आहे? F. याच्यातलं पहिलं अक्षर I. F नंतर 2 अक्षर झाले की I आहे. आता O नंतर बघा, O नंतर 2 अक्षर झाले की R आहे. R नंतर 2 अक्षर झाले की U आहे. त्याचप्रमाणे बघा आता DAD मध्ये बघा, D नंतर 2 अक्षर झाले की G आहे. A नंतर 2 अक्षर झाले की D आहे आणि D नंतर 2 अक्षर झाले की G आहे. तर आपल्याला कशाचं विचारलं आहे? BUS. BUS. B नंतर 2 अक्षर झाले की कुठला शब्द अक्षर येते? E. U नंतर 2 अक्षर झाले की X येते आणि S नंतर 2 अक्षर झाले की V येते, म्हणजे EXV. EXV पहिलाच पर्याय बरोबर आहे. प्रश्न दुसरा बघा. एका सांकेतिक भाषेत FUN साठी ABC, FAT साठी PCD आणि NET साठी DMB, तर FEAT हा शब्द या सांकेतिक भाषेत कसा लिहाल? आता बघा, FUN साठी ABC, FAT साठी PCD, NET साठी DMB. आपण आहे तसं लिहून काढला. आता बघा, याच्यामध्ये कुठला शब्द कॉमन आहे? इथं F कॉमन आहे. दुसऱ्या पेनाने लिहिते. आता इथं या दोन अक्षरांमध्ये शब्दामध्ये F कॉमन आहे आणि इकडच्या पण बाजूला मग कुठलं कॉमन आहे? बघा, CC कॉमन आहे. बघा, इथं CC कॉमन आहे, इथं F कॉमन आहे, म्हणजे F साठी काय असेल? C. आता इथं बघा, पहिल्या आणि तिसऱ्या शब्दामध्ये N आणि इथं पण N, इथं N आहे, इथं N आहे, म्हणजे N कॉमन आहे. तसं आता इथं पहिला आणि तिसऱ्यामध्ये काय कॉमन आहे बघायचं. A कॉमन आहे का नाही? B कॉमन आहे का? आहे, म्हणजे हे B गेलं, ह्या Bला ही N गेलं, म्हणजे Nला B. आता इथं फक्त Uच राहिलं आणि इथं पण एकच राहिलं, Aच राहिलं, म्हणजे U साठी A. आता इथं या दुसऱ्या शब्दामध्ये आणि तिसऱ्या शब्दामध्ये काय कॉमन आहे? इथं T कॉमन आहे, इथं TT आहे. तसं इथं काय कॉमन आहे? DD कॉमन आहे इकडच्या बाजूला, म्हणजे T साठी D आलं, हे T गेलं, हे T गेलं, हे D गेलं, हे D गेलं. कुठला राहिला? फक्त A राहिला, म्हणजे A साठी काय असणार आहे? P असणार आहे. A साठी P आणि E आहे फक्त, इथे E राहिलं, म्हणजे E साठी काय असणार आहे? M. इथं पण एकच राहिलं फक्त M, म्हणजे E साठी M स्मॉल आहे. आता तर कुठला शब्द आपल्याला लिहायचा? FEAT. F साठी काय आहे? C आहे. E साठी कुठला शब्द आहे? M आहे. A साठी कुठला आहे? A साठी D आहे, नाही सॉरी, A साठी हे P आहे, P. A साठी P आणि T साठी D आहे, म्हणजे CMPD. CMPD पर्याय क्रमांक तिसरा बरोबर आहे. प्रश्न तिसरा बघा. एका सांकेतिक भाषेत GDR साठी ABK, GDR साठी कुठलं आहे? ABK. WDN साठी BDI, BDI. गवत साठी IFK, IF आणि K. तर त्या भाषेत TGR हा शब्द कसा लिहाल? आता बघा, याच्यामध्ये कॉमन काय? इकडच्यात आणि इकडच्यात कॉमन काय आहे ते बघायचं. तर पहिला शब्द आणि तिसरा शब्द, त्याच्यामध्ये ग कॉमन आहे. हे ग. मग इकडे पण कॉमन कुठं आहे? पहिल्या आणि तिसऱ्यामध्ये बघायचं. इथं काय? क कॉमन आहे, म्हणजे ग साठी काय आलं? ग साठी क आलं. आता बघा, पहिल्या आणि दुसऱ्या शब्दात द कॉमन आहे, इथं द आहे, इथं द आहे, म्हणजे
दसाठी काय आहे बघू. पहिल्या आणि दुसऱ्यामध्ये इथं ब आहे, इथं ब आहे, म्हणजे ब कॉमन येते. आता इथला या शब्दामधले हे दोन गेले म्हणजे एकच राहते. म्हणजे र साठी काय असणार आहे, अ असणार आहे. र साठी अ, म्हणजे हा र गेला, हा अ गेला. आता याच्यामध्ये काय कॉमन आहे, इथं व कॉमन आहे, इथं व कॉमन आहे, इथं व कॉमन आहे, व साठी इथं. मग या दोन्ही शब्दामध्ये कॉमन काय आहे, इथं ई आहे, इथं ई आहे. म्हणजे हा व गेला, हा व गेला, ई गेला. आता फक्त इथं यन राहिला, न राहिला. न साठी ड आहे, इथं पण यन राहिला, इथं ड. आता इथं त राहिलं आहे फक्त, आणि इथं फ राहिले. म्हणजे त साठी काय असणार आहे, फ असणार आहे. तर तगर हा शब्द, तगर, तगरसाठी बघा, त साठी काय फ आहे, ग साठी काय क आहे, आणि र साठी काय आलं आहे आपल्याला, अ आलं. म्हणजे फ क अ, फ क अ. पर्याय क्रमांक दुसरा बरोबर आहे. प्रश्न चौथा बघा. प्रश्न चौथा बघा. एका सांकेतिक भाषेत बल बल बरोबर पय, फ र बरोबर नम, नळ बरोबर दस, तर त प बरोबर काय. आता ब साठी काय, ब साठी प, ल साठी पय. बघा हे ब नंतर बघा, बच्या आधी एक अक्षर सोडून, फ सोडून प आहे. म्हणजे बच्या आधी एक अक्षर सोडून वजा एक करून मध्ये एक अक्षर आणि मध्ये एक अक्षर आणि प. आता य, लच्या आधी एक अक्षर र सोडून य. तसं आता बघा, फ र, फच्या आधी एक अक्षर सोडून न, आणि रला बघा, रच्या आधी एक अक्षर सोडून म, नम आले का, फरसाठी नम. आता नळ, नळ, नच्या आधी एक अक्षर सोडून द, आणि ळच्या आधी एक अक्षर सोडून स. तर त प साठी काय, त प, तच्या आधी एक अक्षर सोडून, तच्या आधी एक अक्षर सोडून ढ येते, आणि पच्या आधी एक अक्षर सोडून ध येते. ढ ध, ढ ध. पर्याय क्रमांक तिसरा बरोबर आहे. प्रश्न पाचवा बघा. एका सांकेतिक भाषेत UP हा शब्द TO असा, ON हा शब्द NM असा, आणि LED हा शब्द KDE असा लिहितात. तर SIT हा शब्द कसा लिहाल. आता बघा ABCD मध्ये ABCDE FGHIJ KLMNO PQRST UVWXY. आता UP, यू साठी बघा, यूला टी, ओ, यू नंतर एकही अक्षर न सोडता, म्हणजे यूच्या मागचं अक्षर टी आणि पीच्या मागचं अक्षर ओ. तसं बघा आता ONला काय NM, ओच्या मागचं अक्षर N, तसं Nच्या मागचं अक्षर M. त्याप्रमाणे आपल्याला काय करायला सांगितले, नाही, LED, एलच्या मागचं अक्षर के, ईच्या मागचं अक्षर डी, आणि डीच्या मागचं अक्षर सी, KDC. तर SIT बरोबर काय सांगितले ओळखायचं आहे, SIT. एचच्या मागचं अक्षर R, आयच्या मागचं अक्षर H, आणि टीच्या मागचं अक्षर S. म्हणजे SIT साठी काय येईल, RHS. पर्याय क्रमांक तिसरा बरोबर आहे. प्रश्न 6 बघा. एका सांकेतिक लिपीत FORCE हा शब्द ROCFE असा लिहिला जातो. MOUSE माऊस हा शब्द UOSME असा लिहिला जातो. तर HORSE हा शब्द कसा लिहिला जाईल. आता बघा, FORCE हा शब्द
OCFE. याच्यामध्ये याच्यातले जे अक्षर आहेत तेच याच्यात आले आहेत. F आहे, E आहे, C आहे, R आहे, O आहे. फक्त त्यांचा क्रम चेंज केला आहे बघा. आता इथं F 1 नंबरला, इथं 2 नंबर, 3 नंबर, 4 नंबर आणि 5 नंबर. ही F 1 नंबरचं आहे ते किती नंबरला आलं आहे? 4 नंबरला आले. O 2चा 2च नंबर राहिला आहे. R 3 नंबरचा R आहे ते 1 नंबरला आले. C 4 नंबरचं C 3 नंबरला आलं आहे. F 1 नंबरचं आहे ते 4 नंबरला आलं आहे. आणि ईचा क्रम तसाच राहिला आहे, ईचा आणि ओचा. तसंच बघा MOUSE. M 1 नंबरला, O 2 नंबरला, U 3 नंबरला, 4 नंबरला S आणि 5 नंबरला E. आता बघायचा 3 नंबरचं जे U आहे ते सुरुवातीला आलं आहे. O आहे तसंच, हे 3 नंबर 2 नंबर. U 3 नंबरचं 2 नंबरला. SME. S 4 नंबरचं किती नंबरला आलं आहे? 3 नंबरला आलं आहे. S किती नंबरला आहे? 4 नंबरला. M 1 नंबरचं आहे ते 4 नंबरला आलं आहे. आणि E आहे तसं. म्हणजे कसा क्रम तयार झाला आहे? 3 2 4 1 5, 3 2 4 1 5. तसंच हॉर्सच्या बाबतीत पण पाहू. HORSE. आता 1 2 3 4 5. आता इथं काय आलं आहे? पहिल्यांदा 3 नंबरचं घ्यायचं R, त्यानंतर 2 नंबरचं O, त्यानंतर 4 नंबरचं काय S, त्यानंतर 1 नंबरचं H आणि त्यानंतर 5 नंबरचं आहे तसंच ROSHE. ROSHE पहिलाच पर्याय बरोबर आहे. प्रश्न 7 बघा. एका सांकेतिक भाषेत B = G, S = X, N = S, तर त्याच सांकेतिक भाषेत TIN हा शब्द कसा लिहाल? आता Bला काय घेतले? G. Bला G म्हणजे B नंतर 4 अक्षर सोडून 5वं अक्षर G मध्ये 4 अक्षर, Bच्या आणि ह्याच्यामध्ये 4 अक्षर. तसं आता S आणि X याच्यामध्ये किती अक्षर आहेत? S आणि X च्यामध्ये 4 अक्षर. N आणि S, N बघ कुठे? N आणि S याच्यामध्ये किती अक्षर आहेत? 4 अक्षर आहेत, मध्ये 4 अक्षर. तसं TIN, T नंतर 4 अक्षर सोडून कुठला शब्द आहे बघा? T नंतर 4 अक्षर सोडून Y शब्द आहे. त्यानंतर I नंतर 4 अक्षरे सोडून N शब्द आहे. N नंतर 4 अक्षरे सोडून S शब्द आहे. म्हणजे YNS पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे. प्रश्न 8 बघा. एका सांकेतिक भाषेत CORN हा शब्द XLIM असा लिहितात, तर त्याच भाषेत LIFT हा शब्द कसा लिहावा? CORN C बघा पुढून 3 नंबरचा आहे. X कसा आहे? इथं Z येते शेवटी. X पण काय मागून 3 नंबरला, म्हणजे C डावीकडून 3 नंबरला, इकडून डावी बाजू, इकडं उजवी बाजू. C डावीकडून 3 नंबरला, X उजवीकडून 3 नंबरला. XLIM हे 3 नंबरला. O बघा. O हे 5 आणि हे 5 10. आपण नंबर देऊन घेऊ. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 आणि 26. इकडून पण नंबर 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 आणि हे 26. आता O आहे ती डावीकडून
इकडून आहे ते नंबर हे डावीकडूनचे नंबर आहेत आणि हे उजवीकडचे. इकडून 15वा, डावीकडून हा 15वा. तर उजवीकडून 15वा कुठला येते? यल येते. हा उजवीकडून 15वा. आर आहे तो डावीकडून 18वा आणि आय आहे तो उजवीकडून 18वा. यन आहे तो डावीकडून 14वा. यम आहे तो उजवीकडून 14वा. तसा आता शब्द कुठला आपल्याला सांगितलं काढायला? LIFT. यल बघा डावीकडून कुठला आहे? 12वा आहे. उजवीकडून 12वा कुठला आहे? ओ आहे. म्हणजे यलला काय झालं? ओ. आता आय डावीकडून 9वा, उजवीकडून 9वा कुठला आहे? आर आहे. एफ आहे तो डावीकडून 6वा, उजवीकडून 6वा कुठला आहे? यू आहे. टी आहे तो डावीकडून 20वा, तसं उजवीकडून 20वा कुठला आहे? जी आहे. अरे बाबा इथं यू आलं ना. एफ डावीकडून 6वा, उजवीकडून इथं यू आलं 6वा. तर ORUG. ओ कुठला शब्द आला? ORUG. पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे. बघा एका सांकेतिक भाषेत SUN = XYZ. TEN साठी कुठलं आलं आहे? YWV. BUT साठी ZWK. तर SET साठी काय येईल? आता बघा SUN साठी काय आलं आहे? XYZ. TEN साठी YWV. BUT साठी ZWK. तर SET साठी. आता बघा इथं यन कॉमन आहे. दुसरं पेन नाही घेऊ. इथं यन आणि यन कॉमन आहे. मग या दोन्हीमध्ये इकडच्या उजव्या बाजूच्या अक्षरामध्ये काय कॉमन आहे? वाय कॉमन आहे. म्हणजे यनसाठी काय आलं? वाय आलं. आता इथं पहिल्या आणि तिसऱ्यामध्ये यू कॉमन आहे. इथं यू आहे, इथं यू आहे. मग इथलं काय? यूसाठी काय येते? इथं झेड कॉमन आहे. इथं झेड, इथं झेड. म्हणजे यूसाठी काय आलं? झेड आलं. आता काय राहते? यस राहते. पहिल्या अक्षरामध्ये यस राहते, इकडं इकडच्या अक्षरामध्ये एक्स राहते. म्हणजे यससाठी एक्स आला. आता या दोन्ही शब्दांमध्ये TEN आणि BUTमध्ये इथं टी आहे, इथं टी आहे. म्हणजे हे टी गेलं, हे टी गेलं. टीसाठी काय कॉमन आहे? इकडं दोघांमध्ये डब्ल्यू आहे. इथं डब्ल्यू आहे, इथं डब्ल्यू आहे. म्हणजे टीसाठी काय आलं? डब्ल्यू आलं. इथं फक्त ई राहिला आणि इथं व्ही राहिला. म्हणजे ईसाठी काय असेल? व्ही असेल. इथं फक्त बी राहिला आणि इथं के राहिला. म्हणजे बीसाठी काय असेल? के असेल. तर आपल्याला काय कुठला शब्द सांगायला सांगितलं? SET. यससाठी काय आले? एक्स. ईसाठी काय आले? व्ही. आणि टीसाठी काय आले? डब्ल्यू. XVW. एक्स सुरुवातीला एक्स, व्ही आणि डब्ल्यू. पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे. पर्याय क्रमांक 4. हो बघा एका सांकेतिक भाषेत FAT साठी XYZ. NOT साठी YUV. FOR साठी VWX. तर FORT हा शब्द सांकेतिक भाषेतील कोणत्या अक्षरापासून लिहिता येईल? आता बघा FAT साठी काय? XYZ. NOT साठी YUV. FOR साठी काय? VWX. आता इथलं FAT आणि NOT मध्ये कॉमन काय? टी कॉमन आहे. इथं टी कॉमन आहे, इथं टी कॉमन आहे. याच्यामध्ये कॉमन काय आहे? वाय कॉमन आहे. वाय इकडे कॉमन आहे. म्हणजे टीसाठी काय आला? वाय आला. आता पहिल्या आणि तिसऱ्यामध्ये इथं एफ कॉमन आहे, इथं एफ कॉमन आहे. तसं पहिल्या आणि तिसऱ्यामध्ये इथं एक्स कॉमन आहे, इथं एक्स कॉमन आहे. एफसाठी काय आला? एक्स आला. शिल्लक राहिला ए राहिला. इकडे शिल्लक काय राहिला? झेड राहिला. आता दुसऱ्या अक्षरामध्ये आणि दुसऱ्या शब्दामध्ये आणि तिसऱ्यामध्ये NOT आणि FORमध्ये इथं ओ कॉमन आहे, इथं ओ कॉमन आहे. म्हणजे ओसाठी काय येते बघू. इकडं पण काय कॉमन आहे? इकडं व्ही कॉमन आहे, इकडे व्ही कॉमन आहे. म्हणजे ओसाठी काय आलं? व्ही आला. शिल्लक काय राहिलं? यन राहिलं. यनसाठी इकडं शिल्लक काय राहिलं? यू राहिलं. इथं तिसऱ्या शब्दामध्ये आर राहिलं. आरसाठी इकडं काय शिल्लक राहिलं? डब्ल्यू.
तर आपल्याला काय काढायचं आहे FORT शब्दासाठी. Fला काय आहे X, ओला काय आलं आहे V, आरसाठी कुठला शब्द आला आहे W आणि Tसाठी Y. XVWY, XVWY पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे. अशा प्रकारे आपला स्वाध्यायामधले 1 ते 10 शब्द 10 प्रश्न म्हणजे स्वाध्याय पूर्ण झालेला आहे.